समजा चालता चालता मागून येऊन तुम्हाला कोणीतरी धक्का देऊन पाडलं, किंवा छोट्या मोठ्या वादातून तुमच्या गालात जोरात कोणीतरी लगाम दिली, किंवा तुम्हाला कोणी अपमानास्पद शब्द बोलले, तर अशा वेळी तुम्ही काय करता? एवढ्या छोट्या गोष्टींसाठी क्रिमिनल केस तर टाकायला जाणार नाही. बरं, गोष्ट तर चुकीची आहे, कंपेन्सेशन तर तुम्हाला पाहिजे. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता? तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये अशा गोष्टींसाठी काय प्रोव्हिजन्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगते. अशा छोट्या मोठ्या रॉंगफुल ॲक्टसाठी आपल्याकडे वापरला जातो लॉ ऑफ टॉर्ट्स. तसं जनरल पब्लिकसाठी टॉर्ट हा शब्द खूपच अनकॉमन आहे, पण लॉ स्टुडंट्ससाठी लॉ ऑफ टॉर्ट्स हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि आजचा आपला विषय हाच आहे. आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ टॉर्ट्सचं इंट्रोडक्शन. द वर्ड टॉर्ट इज डिराइव्ड फ्रॉम अ लॅटिन वर्ड टॉर्टम विच लिटरली मीन्स टू ट्विस्ट, and in French it literally refers to a word wrong. So the tort is a civil or private wrong that is not breach of contract or breach of trust. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट सोडून जे काही सिव्हिल रॉंग्स असतात ते टॉर्टमध्ये कॅटेगराईज केले जातात. नाव लेट अस अंडरस्टँड हाऊ द टॉर्ट इज कमिटेड. Whenever a legal right vested in a person is violated by someone's act or omission, tort is committed. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या इंटेन्शनल किंवा अनइंटेन्शनल ॲक्शनमुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा लीगल राईटचं व्हायोलेशन होतं तेव्हा टॉर्ट कमिट झाला असं म्हणतात. नाव wrongful acts are of two types, civil wrongs and criminal wrongs. Torts are civil wrongs. Civil wrongs are also called as private wrongs because these acts are committed by one individual against another individual, and state has no role to play in it because these acts are प्रायव्हेट ॲक्ट्स. म्हणजेच जेव्हा दोन व्यक्तींमध्ये प्रायव्हेट डिस्प्यूट होतं ज्याच्यामुळे सोसायटीला काहीही अफेक्ट होत नाही तेव्हा त्याला सिव्हिल रॉंग किंवा प्रायव्हेट रॉंग किंवा टॉर्ट असं म्हणतात. आणि जेव्हा अशा डिस्प्यूटमुळे सोसायटी ॲट लार्ज अफेक्ट होते तेव्हा त्याला क्रिमिनल रॉंग म्हणतात, जे की क्रिमिनल केसेसमध्ये मोडतं. नाव लेट अस मूव्ह टुवर्ड्स एलिमेंट्स ऑफ टॉर्ट्स. लीगल इंजुरी, wrongful act or omission, and legal remedy are three essential elements of tort. What is legal injury? Legal injury is not actual injury but violation of legal right vested in a person. Second one is wrongful act or omission. Legal injury is inflicted as a result of someone's wrongful act or omission. आता wrongful act म्हणजे काय? तर समजा मी रस्त्याने चालते आणि मागून एक गाडीवाला येतोय ज्याचा धक्का मला चुकून लागला, पण त्याची ड्युटी होती की त्याने बाजूने चालणाऱ्या रस्त्यावरच्या माणसांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्याने त्याची ड्युटी परफॉर्म नाही केली, त्याच्यामुळे मला इंजुरी झाली. ही होती लीगल इंजुरी आणि त्याची ॲक्शन होती wrongful action. Now the third one is legal remedy. For a tort to be actionable, it is prerequisite that wrongful act or omission shall fall under such category wherein civil action for damages can be instituted. म्हणजे तुम्हाला लीगल रेमेडी तेव्हाच मागता येते जेव्हा घडलेलं रॉंगफुल ॲक्ट हे त्या कॅटेगरीमध्ये जाईल ज्याच्यात सिव्हिल ॲक्शन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये कंपेन्सेशन म्हणजेच डॅमेजेस मागू शकता. आता आपण फाउंडेशनल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्ट बघूया. दोन रूट लेवल मॅक्झिम्स आहेत टॉर्टमध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की टॉर्ट कधी ॲक्शनेबल असतात आणि कधी ॲक्शनेबल नसतात. फर्स्ट वन इज इंजुरिया साइन डॅमनम अँड सेकंड वन इज डॅमनम साइन इंजुरिया. आता इंजुरिया साइन डॅमनम ह्याचं लिटरल मिनिंग होतं लीगल इंजुरी विदाउट डॅमेजेस. म्हणजे तुमच्या लीगल राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे, तुम्हाला लीगल इंजुरी झालेली आहे विदाउट डॅमेजेस, म्हणजेच तुम्हाला कोणताही लॉस किंवा डॅमेजेस झालेले नाही. अशा केसेसमध्ये टॉर्ट हा ॲक्शनेबल असतो, कारण की टॉर्ट कमिट होण्यासाठी लीगल इंजुरी होणं गरजेचं असतं. त्यामुळे इंजुरिया साइन डॅमनम या केसेसमध्ये टॉर्ट्स आर ॲक्शनेबल, म्हणजेच तुम्ही अशा केसेसमध्ये कोर्टाकडे डॅमेजेस मागू शकता. आता या मॅगझिनची एक फेमस केस लॉ आहे HP वर्सेस पेट, ज्याच्यामध्ये पर्सन ए वोट करण्यासाठी जातो पर्सन बीला, पण पोलीस त्या पर्सनला वोट करू देत नाही. दुसऱ्या दिवशी रिझल्टमध्ये पर्सन बी इलेक्शन जिंकते पण एला वोट करता येत नाही. आता ह्याच्यामध्ये डॅमेजेस काहीही झालेले नाही आहेत, म्हणजेच बीला वोट करायचं होतं एला, पण बी इलेक्शन जिंकलेलं आहे त्याच्यामुळे डॅमेजेस झालेले नाही आहेत. पण पर्सन एला वोट करता आलं नाही, त्याच्यामुळे त्याचा राईट टू वोट व्हायोलेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे लीगल इंजुरी झाली आहे पण त्याचे डॅमेजेस काहीही झालेले नाही आहेत, म्हणजेच लीगल इंजुरी विदाउट डॅमेजेस, इंजुरिया साइन डॅमनम. अशा केसेसमध्ये पर्सन ए ज्याला वोट करायचा होता तो कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो अगेन्स्ट दॅट पोलीस ऑफिसर. आता अशा केसेसमध्ये पर्सन एला डॅमेजेस मिळतात. नाउ द सेकंड वन इज डॅमनम साइन इंजुरिया, म्हणजेच डॅमेजेस विदाउट लीगल इंजुरी.
डॅमेजेस विदाउट लिगल इंजुरी आर नॉट ॲक्शनेबल टॉर्ट्स. म्हणजेच तुम्हाला डॅमेजेस झालेले आहेत पण तुमच्या लिगल राईट्स व्हायोलेशन जेव्हा झालेलं नाही आहे तेव्हा असे टॉर्ट्स ॲक्शनेबल नसतात. एक्झाम्पल बघूया. पर्सन एचं मार्केटमध्ये दुकान आहे आणि त्याच्याकडे पर्सन बी कामाला आहे. उद्या पर्सन बीने त्याच माणसाच्या बाजूला दुकान काढलं आणि त्याचे सगळे कस्टमर्स, पर्सन एचे सगळे कस्टमर्स पर्सन बीकडे शिफ्ट झाले. अशा केसेसमध्ये पर्सन एचे सगळे कस्टमर्स बीकडे गेल्यामुळे त्याचा लॉस झालेला आहे, त्याचे डॅमेजेस झालेले आहेत. पण त्याच्या लिगल राईट्स व्हायोलेशन झालेलं आहे का? तर नाही. त्याच्या प्रायव्हेट लिगल राईट्स व्हायोलेशन झालेलं नाही. अशा केसेसमध्ये टॉर्ट्स ॲक्शनेबल नसतात. डॅमनम साइन इंजुरी म्हणजे डॅमेजेस विदाउट लिगल इंजुरी असे टॉर्ट्स आर नॉट ॲक्शनेबल. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला लॉ ऑफ टॉर्ट्स काय असतं, टॉर्ट काय असतं नक्की कळलं असेल. अशाच लिगल टॉपिक्ससाठी माझे चॅनल फॉलो करा. आवडलं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.